ह्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण बऱ्याच गोष्टी मनासारख्या करण्यासाठी धडपडत असतो, परंतु आपल्याला ती पाहिजे असलेली गोष्ट लवकर काही मिळत नाही. आपण त्यासाठी झटतो, परेशान होतो, अनेक प्रकारचे मार्ग अवलंबतो, पण ती पाहिजे असलेली गोष्ट काही मिळत नाही. मग आपण त्या गोष्टीपासूनच दूर जातो आणि त्या गोष्टीला किंवा त्या प्रोसेसला नावं ठेवतो. पण खरं विचार केला तर आपण त्या प्रोसेसमध्ये योग्य खेळाडू होतो का याचाही विचार करायला हवा. कारण काय की माणसांची एक फार मोठी चूक ठरते. ते काहीतरी मिळवायचा प्रयत्न करतात आणि त्या गोष्टीला सातत्यानं चिकटून राहतात, आणि मग चिकटून जेवढं जास्त राहील त्या गोष्टींचाच विचार जास्त करत राहतात, आणि मग हट्ट जेवढा जास्त गोष्ट तेवढ्या दूर निघून जाते. आणि हा हट्ट मनाला एका वेगळ्याच लेवलवर नेऊन ठेवतो. तिथून मन त्याचं कोणत्या नॉर्मल लेवलला पण येत नाही आणि शरीर पण त्याला इतर गोष्टी करण्यासाठी साथ देत नाही. म्हणून जास्त हट्ट न ठेवता गोष्टी सहजपणे होऊ द्याव्यात. सायन्सच्या क्वांटम फिजिक्सचा रूल आहे की ज्याच्यामध्ये एक ऑब्झर्वर इफेक्ट नावाची गोष्ट असते. त्या ऑब्झर्वर इफेक्टमध्ये काय सांगतं की आपण जेवढं एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो तेवढं आपलं त्या गोष्टीबद्दलचं किंवा त्या गोष्टीचं स्वरूप आपल्यासाठी बदलत जातं. बऱ्याच वेळेला आपण अनावश्यक गोष्टीवर जास्त लक्ष केंद्रित करतो किंवा हट्ट धरतो, पण आपण खरंच त्या गोष्टीचा उपयोग आहे का, ही योग्य वेळ आहे का, की ती वस्तू ती गोष्ट आपल्या जवळ पाहिजे किंवा आपल्याला मिळवली पाहिजे का, यापेक्षा दुसरे लाईफमधले गोल्स इम्पॉर्टंट आहेत, याच्याविषयी जर आपण विचार केला तर आपल्याला त्या ऑब्झर्वर इफेक्टनुसार त्या गोष्टीचं महत्त्व कमी होताना दिसत. कारण खरंच ती त्यावेळेला गोष्ट महत्त्वाची नसते. म्हणून क्वांटम फिजिक्सच्या ऑब्झर्वर इफेक्टनुसार जर विचार केला तर गोष्टीचं स्वरूप आणि आपली विचारांची क्षमता या दोन्ही दाव्याला लावल्या जाऊन खरं आपल्याला गोष्टीची गरज आहे का नाही या गोष्टी आपल्याला समजतात. सायकोलॉजीचा देखील एक रूल आहे ज्याच्यामध्ये लॉ ऑफ रिव्हर्स एफर्ट म्हणतात. म्हणजे तुम्ही जेवढी जास्त धडपड निर्माण करता, जेवढे त्या गोष्टीकडे आकर्षित होऊन त्या मिळवण्यासाठी प्रयत्न करत राहता, तेवढा तुमच्या डोक्यावर स्ट्रेस निर्माण येतो. कारण हा स्ट्रेस का तयार होतो, तुम्ही चुकीचे असता म्हणून नाही, तर तुमची प्रोसेस चुकीची असते. कारण तुम्ही ती गोष्ट सोडण्यासाठी किंवा ती गोष्ट धरण्यासाठी धडपड करत असतात. तुमच्या माइंडला दुसरा कोणताच कंट्रोल नसतो, केवळ ती एखादी गोष्ट करणं किंवा ती एखादी गोष्ट सोडणं, याशिवाय दुसरा कोणताच तुमच्या माइंडवर कंट्रोल नावाची गोष्ट नसते. म्हणून मग काय होतं तर ह्या सायकोलॉजीच्या लॉ ऑफ रिव्हर्स इफेक्टमध्ये आपल्यावर स्ट्रेस निर्माण होतो आणि आपण चुकीचे निर्णय घ्यायला लागतो. मग हे चुकीचे निर्णय आपल्यासमोर आवासून बसतात आणि आपण अजून संकटाच्या गर्ततेत जातो. म्हणून ह्या गोष्टी सहज सोप्या पद्धतीने होऊ द्याव्यात. घ्यावं वाटलं घ्यावं, सोडावं वाटलं सोडावं. त्यासाठी हट्ट जर धरला तर रिव्हर्स इफेक्ट मात्र नक्कीच चालू होणार. त्यासाठी आपले निर्णय न चुकू देण्यासाठी काही गोष्टी आपण आयुष्यात लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्या गोष्टी कोणत्या तर एखाद्या गोष्टीसाठीचं किंवा एखाद्या कामासाठीचं, एखाद्या वस्तू मिळवण्यासाठीचं, अभ्यासामध्ये प्रगती करण्यासाठीचं, नोकरी मिळवताना किंवा स्पर्धा परीक्षा तयारी करताना इंटेन्शन्स जरूर ठेवावेत. इंटेन्शन्स ठेवणं काहीही वाईट नाही, परंतु त्या इंटेन्शन्सचं रूपांतर ऑब्सेशन्समध्ये नाही झालं पाहिजे. जर इंटेन्शन्सचं रूपांतर ऑब्सेशन्समध्ये झालं तर आपल्याला अनावश्यक स्ट्रेस निर्माण होईल. इंटेन्शन तर दूर, ऑब्सेशन्सचाच आपल्याला जास्त त्रास व्हायला लागेल आणि गोष्टी, ठरवलेल्या गोष्टी, आखलेले प्लॅन्स हे नष्ट होताना आपल्या डोळ्या देखत आपल्यालाच पाहावं लागेल. याहून मोठं दुःख दुसरं काहीच नसणार. त्यामुळे एखादी गोष्ट करायची ना तर त्यावर अवलंबून राहू नका. त्या गोष्टीसाठी प्रयत्न करा, गोष्टी करण्यासाठी वेगवेगळे मार्ग निवडा, परंतु त्याच गोष्टीवर अवलंबून राहू नका. विशेषतः स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे जे तरुण असतात हे एखाद्या स्पर्धा परीक्षेसाठीच स्वतःला झगडून ठेवतात, गुंतवून ठेवतात. स्पर्धा परीक्षेचा निकाल, स्पर्धा परीक्षेची प्रक्रिया या सर्व गोष्टी पाहता अनेक वर्षांचा कालावधी निघून जातो. काही उमेदवारांची वय निघून जातात, काही उमेदवारांचं त्याच काळातलं करिअर जे सेटअप करायचं असतं ते नष्ट होऊन जातं, आणि मग पुन्हा ना स्पर्धा परीक्षेतले अधिकारी बनू पाहतात ना पुन्हा कोणत्या व्यवसायात स्थिर होऊन जातात. कारण ते त्याच्या मागं ऑब्सेशनली लागतात. त्यामुळे इंटेन्शन्स ठेवा, ऑब्सेशन्स नको. फ्लो लाईफ स्टेटमध्ये जगा. म्हणजेच काय तर लाईफचा जो स्टेट असतो तो फ्लोमध्ये राहायला पाहिजे, सहज, सोपं, सुंदर.
एखाद्याचं चुकलं ना, त्याला समजावून सांगा, गोष्टी सोडून द्या, परत त्याला सांगा. रागवा वेळेप्रसंगी, तात्पुरत्या क्षणाला चिडा, पण नंतर त्याच्यासोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न करा. कारण तो स्टेट ऑफ फ्लो असतो. त्या फ्लोमध्ये गोष्टी होतात. त्या गोष्टीसाठी तुम्ही स्वतःला ठरवा. तुम्ही जर स्वतःशी खरंच प्रामाणिक असाल ना, तर तुमच्याकडून अक्षम्य अशा चुका किंवा गुन्हे कधीच घडणार नाहीत. लहान सहान चुका तर आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये नित्यनेमाने घडतात. आपण कळत न कळत अनेक छोट्या मोठ्या गोष्टींच्या चुका म्हणण्यापेक्षा त्या त्रुटी असतात. एखादी गोष्ट मनात येते आणि माणूस तो करतो. फक्त जर तुम्ही प्रामाणिक असाल ना, तर ती गोष्ट गुन्ह्याच्या स्वरूपातली किंवा खूप आयुष्याला त्रास देणारी नसणार आहे. जर तुम्ही तशा गोष्टी केल्या असत्याल तर ते तुमचे ऑब्सेशनली इंटेन्शन्स ओव्हरलोड झाल्यामुळे झालेल्या गोष्टी असतील. म्हणून सहजतेनं लाईफ जगा. जग सुंदर आहे, आपण स्वतः छान आणि सुंदर आहोत. सत्य स्वीकारा आणि त्या सत्याला समोर धरून चाला. तुमच्या अवतीभोवती असलेली तुमचीच माणसं खूप चांगली आहेत. तुम्ही त्यांच्यासोबत चांगले राहा. एखाद्याचं नाहीच पटलं, विषय सोडून द्या. थोडं समजावून सांगायचा प्रयत्न करा, तरीही नाही जुळलं तर सोडून द्या. बऱ्याच गोष्टी आपल्यासाठी नसतात. सोडून द्या म्हणजे त्यांच्यासोबत त्याप्रमाणे तुम्ही जर मिळवून राहण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याप्रमाणे राहायचा प्रयत्न केला, ते देखील तुम्हाला तुमचं करून टाकतील आणि मग तुमच्या गोष्टी त्यांच्याकडून सहज पद्धतीने आपल्याला करून घेता येतील. ट्रस्ट युअर सेल्फ. तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवा. ट्रस्ट ऑन द प्रोसेस. ज्या गोष्टीसाठी तुम्ही धडपड करतात त्या गोष्टीवर, त्या प्रोसेसवर ट्रस्ट करा. कीप बिलीफ इन युअर सेल्फ. तुमच्या स्वतःमध्ये विश्वास ठेवा. कारण आत्मविश्वास माणसाला कधीच ढळमळू देत नाही. जर माणसाकडे सर्वच गोष्टी असतील, सत्ता, संपत्ती, साधन, पण आत्मविश्वास नसेल तर तो माणूस खचून जाईल. म्हणून आत्मविश्वास नेहमी ठेवा. आणि शेवटचं एक वाक्य म्हणजे लेट गो टू लेट इट फ्लो. सहजतेनं सर्व होऊन जाऊ द्या.